नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. होप तुम्ही आणि तुमचे फॅमिली मेंबर सर्व आनंदात आहात आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं जे घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होतंय. तुम्हाला आमच्या चॅनलची मदत होतीये. आपलं फक्त यूट्यूबचं चॅनल नाही, आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे सुद्धा चॅनल आहे, ज्यावरती की तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट भेटतात. कारण की व्हिडिओ बनायला आणि ते सर्व गोष्टी करायला वेळ लागतो. सो तुम्हाला प्रथम अपडेट तिथे भेटतात आणि तुमच्या क्वेरीज सुद्धा तिथे लवकरात लवकर सॉल्व्ह होतात. सो ते जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्या युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. तो म्हणजे म्हाडा पुणे मंडळाची प्रथमच फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती 20% आणि 15% या दोन्ही स्कीम मधील जे शिल्लक राहिलेली घरे आहेत तर ती घरे इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ काय, तर तुम्ही जर प्रथम अर्ज कराल तर तुम्हाला तो घर लागण्याचा चान्सेस प्रथम भेटेल. आणि रेग्युलर लॉटरीमध्ये कसं होतं, तुम्ही अर्ज करणार कधी पण आणि तुमचं लॉटरी ड्रॉ थ्रू तुमचं घर लागेल की नाही हे तुम्हाला समजायचं. बट या स्कीम थ्रू तुम्ही जेवढा लवकर अर्ज कराल, पेमेंट कराल, तर तेवढा लवकर तुम्हाला ते घर लागण्याचे चान्सेस वाढतात. सो नेमकी ती काय आहे स्कीम आणि ते कसं करायचं अर्ज त्याला, ह्या सर्व गोष्टी आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो त्यासाठी तुम्ही बघताय चॅनल, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की त्यासाठी एक वेगळी वेबसाईट त्यांनी काढलेली आहे. ती वेबसाईट आहे, तुम्ही बघू शकता वरती bookmyhome.mahara.go.in. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचंय. इथे बुक नाव वरती क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करायचं. रजिस्ट्रेशनची प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल, कारण की तो व्हिडिओ लेंदी होईल. आणि याचा इंटरफेस तुम्ही बघू शकता, सिमिलरच आहे, जे की housing.mahara.go.in या सोडतीचा जसा इंटरफेस आहे त्याप्रमाणेच आहे. सो तुम्हाला 4 स्टेपमध्ये प्रोसेस करायचे, रजिस्टर करायचे, ऑनलाईन अप्लिकेशन करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि पेमेंट करायचे आणि झालं. आता सध्याची जी सोडत आहे त्या सोडतीचा नेमका टाइमलाईन काय आहे ते तुम्ही बघू शकता. इथे वरती बघू शकता, ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट फ्रॉम 10/4/2025. सो याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे. सर तुम्ही बुक नाव करून इथे तुम्ही तुमचा पॅन आणि रजिस्ट्रेशनची सुरुवात करू शकता. यामध्ये लाईव्ह स्कीम्स वरती गेलं तर इथे पुण्याची लाईव्ह स्कीम्स तुम्हाला 1-2 दिवसात दाखवेल. ती येते जाते, बट यामध्ये पुण्याची लाईव्ह स्कीम्स सध्या सुरू आहे आणि 15 तारखेपासून म्हणजेच 15 एप्रिल पासून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. सो 15 एप्रिलला जे लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना चान्सेस वाढतील. सो तुम्ही रजिस्ट्रेशन तोपर्यंत करून ठेवायचे. त्यानंतर क्विक लिंक्स मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला इथे हेल्प फाईल आणि बुकलेट इथे भेटेल. तुम्ही हे डाउनलोड करा आणि यामध्ये तुम्ही डिटेल्स वाचू शकता. सर तर मी सध्या तुम्हाला बुकलेट डाउनलोड करून आपण त्यामध्ये नेमक्या काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत ते बघणार आहोत. बुकलेट डाउनलोड झालेलं आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिले तर वेळापत्रक दिलेले तुम्ही बघू शकता. 10 तारखेला रजिस्ट्रेशन सुरू झालेले ऑनलाईन रजिस्ट्रेशन. त्यानंतर 15 तारखेला सुरुवात होते तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणि EMD सुद्धा भरण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही अर्ज केल्यानंतर प्रोसेस कशी असेल, तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला दुसरी एक गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला सिलेक्शन ऑफ फ्लॅट, तुम्ही ज्या स्कीमला अर्ज करताय त्या स्कीम सिलेक्ट करून तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तिथे फ्लॅट सिलेक्ट करता येणार. जर तुम्ही त्यामध्ये सर्वप्रथम अर्ज करतात तर तुम्हाला तो, आणि तुम्ही जर विनर ठरलात तर तुम्हाला तिथे कुठल्या स्कीम मध्ये कुठला फ्लॅट तुम्हाला सिलेक्ट करता येईल, फ्लॅट नंबर सोबत तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल आणि त्यापैकी तुम्हाला चॉईस देण्यात येईल. जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम चॉईस भेटेल कुठला फ्लॅट सिलेक्ट करायचा, आणि त्यानंतर तुम्ही तो फ्लॅट सिलेक्ट करून त्याची जी काही प्रशासकीय रक्कम आहे, जी की 10% रक्कम असते, ती तुम्हाला त्यानंतर भरायची आहे. सो 2 रक्कम तुम्हाला इथे भरायच्यात. एक तर EMD भरायची, अर्जासोबत भरायची, आणि त्यानंतर फ्लॅट सिलेक्ट करून त्याची 10% रक्कम फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी म्हाडासाठी भरायची असते ती 48 तासाच्या आत तुम्हाला ती भरायची आहे. आणि त्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट आणि तुमची पेमेंट सर्व व्हेरीफाय करून तुम्हाला
ऑनलाईन देकारपत्र देण्यात येईल आणि देकारपत्र दिल्यानंतर बाकीची जी काही प्रोसेस असते ती सर्व बिल्डर सोबत होईल. सो म्हाडाचा इथून सर्व इथून म्हाडाचा संबंध तुटतो. तुम्हाला सर्व प्रोसेस नंतरची बिल्डर सोबत करायची. आता यामध्ये महत्वाच्या पात्रतेच्या अटी काय आहेत हे सर्व तुम्ही वाचू शकता. मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो की जे काही नॉर्मल रेग्युलर लॉटरीसाठी आहेत त्याच जवळपास त्याच आहेत. तुम्हाला 18 वर्षापेक्षा वय तुमचं कमी नसावं आणि त्यानंतर तुम्ही 15 वर्ष म्हणजे डोमासाईल तुम्हाला इथे 15 वर्षामध्ये मागील 20 वर्षापैकी 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहणारे असायला पाहिजे. सो तुम्ही महाराष्ट्र मधली लोकच हवेत, बाहेरचे लोक इथे अर्ज करू शकत नाहीयेत जर तुम्ही 15 वर्षापेक्षा जास्त बाहेर राहत असाल तर. सो मागील सलग 15 वर्ष तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तरच तुम्ही या स्कीमसाठी अर्ज करू शकता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न यामध्ये, कारण की आता सुरुवात झालेली एप्रिलची, तर हा या वर्षीचा ITR भरायला वेळ आहे, त्यामुळे त्यांनी दोन्ही दिलेले आहेत ऑप्शन्स. जर तुमची 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या दरम्यानची तुम्ही सिलेक्ट करू शकता इन्कम प्रूफ, किंवा मग 2024 ते 2025 या इन्कम प्रूफ या पिरियडचा इन्कम प्रूफ पण तुम्ही पकडू शकता. दोन्हीपैकी कुठलं पण सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि त्याचं ते सिलेक्ट करून तुम्हाला त्या संबंधित जे ITR असेल किंवा मग इन्कम प्रूफ जे काय असेल तहसीलचं ते तुम्हाला ते जोडावं लागेल. त्यानंतर उत्पन्न मर्यादा सारख्याच आहेत, सेमच आहेत उत्पन्न मर्यादा जे काही बाकी स्कीमसाठी रेग्युलर लॉटरीसाठी असतात. 6 लाखापर्यंत EWS, 9 लाखापर्यंत LIG आणि 12 लाखापर्यंत MIG आणि त्याच्यानंतर वरची जी काय असेल ती HIG साठी. त्यानंतर ही सर्व जे काही असणार तुम्हाला जसं की सांगितलं bookmyhome.mahada.go.in या वेबसाईट वरनं तुम्हाला ती सर्व अर्ज करता येणार आहे. आणि इथे उत्पन्न जे काही तुम्हाला सांगितलेलं ते उत्पन्न फॅमिलीचं उत्पन्न असेल, म्हणजे हस्बंड वाईफचं कंबाईन उत्पन्न असेल आणि ते दोघांचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना सर्व प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे बँकचं खातं द्यायचं ते लक्षात ठेवा की तुम्हाला प्रॉपर खातं द्यायचंय ज्यामध्ये काही चूक नसायला पाहिजे. IFSC, MICR जे काही कोड असतील ते सर्व व्यवस्थित द्यायचे तुम्हाला. आणि संयुक्त खाते किंवा मग करंट अकाउंट असे द्यायचे नाही तुम्हाला. सेव्हिंग्स अकाउंट तुमचं जे असतं पर्सनल अकाउंट तेच द्यायचंय. आणि यामध्ये तुम्हाला आहे की कारण की हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे, तर यामध्ये तुम्हाला फ्लॅट किती घेऊ शकता, तुम्ही किती अर्ज करू शकता. आणि तुम्ही जर प्रथम अर्ज करताल तर तुम्ही जेवढे तुम्ही अर्ज कराल, तुम्ही जर लवकर अर्ज कराल तर तुम्हाला जास्तीत जास्त फ्लॅट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे सुद्धा यामध्ये दिलं आलेले आहे. बट तुमचा एक्झिस्टिंग फ्लॅट असेल कुठे, यामध्ये हे क्लिअर केलेलं नाही की तुमचा जर एक्झिस्टिंग म्हाडाचा फ्लॅट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता की नाहीये. नॉर्मल फर्स्ट कम फर्स्ट सर्व मध्ये हे असं असतं की तुमचं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, बट इथे यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे याबद्दल मी सध्या तरी सांगू शकत नाही. त्यानंतर EWS आणि तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची अर्जासोबत, तर EWS, LIG, MIG, HIG 10, 20, 30, 40 हजार अशी अनामत रक्कम तुम्हाला अर्जासोबत भरायची आहे. आणि हे बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला SMS, ईमेलद्वारे तुम्हाला देण्यात येईल वेळोवेळी. त्यामुळे तुमचा जो काही नंबर असेल किंवा ईमेल असेल तो प्रॉपर द्यायचा आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना. आणि हे बाकीचे जे काही नियम आहेत ते सर्व जे काही आपल्या रेग्युलर लॉटरीमध्ये असतात तेच सर्व नियम तुम्ही हे सर्व वाचू शकता. हे तुम्ही डाउनलोड करायचं वेबसाईटवरनं आणि हे सर्व डिटेल तुम्ही एक वेळेस जाऊन बघा, वाचून बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व आयडिया येईल. मी सर्व फक्त एक सारांश दिलेला आहे या सर्व नियमांचा, या प्रोसेसचा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नेमक्या स्कीम्स कुठल्या आहेत आणि रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे तुम्हाला याबद्दलचे व्हिडिओ बनवणार आहे. सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथे जाऊन तुम्हाला जॉईन करायचं आहे. धन्यवाद.